त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आजचं आपलं 18 मार्चचं 22वं सेशन आहे आणि आपण ज्या 7 मुद्द्यांवर या ठिकाणी अ, हे व्याख्यानमाला चालवणार आहोत, त्यातला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आजचा आहे की स्पर्धा परीक्षाची अभ्यासाची तयारी. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं मतं मांडली जात आहेत. आपण बोलत असतो. ॲक्टिव्ह रिकॉल किंवा स्पेस रिपिटेशन यासारख्या टेक्निक आपण लास्ट टाईम बघितलेले आहेत. आज काही नवीन गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की अभ्यासाचं नेमकं या ठिकाणी तंत्र काय असावं? कशी सुरुवात करणं अपेक्षित आहे? आणि हा भाग थोडासा या ठिकाणी आपल्याला असा वाटू शकतो, की हा रिपीट झालेला आहे किंवा याच्याविषयी मला या ठिकाणी अगोदरही माहिती होती आणि जनरली असं बोललं जातं, पण ते थोडंसं चांगल्या पद्धतीने कसं समजून घेता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हे लक्षात त्याच्यामध्ये. आणि मग याची सुरुवात कशी होईल त्याच्यामध्ये, की पहिला गोष्ट या ठिकाणी अशी आहे, की एक काही सिस्टम ही तुमची तुम्ही स्वतःला या ठिकाणी बसवून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय वाचायला हवं हे समजणं हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे काय वाचायचं नाही. हे टाळणं देखील महत्वाचं आहे. ते आपल्याला जमायला पाहिजे लक्षात. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं बरेच गैरसमज असतात, की जे मिळेल ते वाचायचं म्हणजे तयारी होते. आलं लक्षात? किंवा 100% तयारी करायची, मग प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या, मग तयारी करायची. तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमधला पॅटर्न जो आहे तो असा असावा असं मला वाटतं लक्षात घ्या. त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी संशोधन झालेलं आहे आणि लोक रिझल्ट्स पण या ठिकाणी मिळतायत. जे आता अभ्यास करतायत त्यांनाही माहीत असेल लक्षात. सुरुवात कुठून करावी? तर सुरुवात पुस्तकं वाचण्यापासून करण्यापेक्षा सुरुवात या ठिकाणी सिलॅबस एकत्र करावा. सिलॅबस तुमच्या नजरेसमोर या ठिकाणी कायम फिक्स असावा आणि त्या सिलॅबसवर आलेले आतापर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, हे सगळे क्वेश्चन तुमच्याकडे संकलित झालेलं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एक प्रकार असतो बघा, आपण पहिल्यांदा काय करतो, सगळा 100% अभ्यास करायचा प्रयत्न करतो आणि मग प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या असतात. बरीच मुलं म्हणतात, की माझा अजून 100% अभ्यासच झालेला नाही, त्यामुळे मी अजून प्रश्नपत्रिका सोडवलेल्या नाही. आवश्यकता अशी की जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवलेले असले पाहिजेत. आणि मग यासाठी म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही सगळे प्रश्न एकत्र कराल आणि प्रश्न एकत्र केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते सगळे विषय म्हणजे त्या संबंधित जे काही वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. आता इथे एक गोष्ट टाळावी लागते. एखादा अत्यंत चांगला या ठिकाणी कादंबरी एक तुमच्या समोर आली. मित्रांनो सांगितलं ही मी कादंबरी वाचलेली आहे. आता त्या कादंबरीचा आणि तुमच्या सिलेबसचा जर काही संबंध नसेल, तर तुम्हाला ते अभ्यासासाठी वाचायची नाही आहे हे लक्षात ठेवा. कितीही रंजक असली तरी. तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला आवड आहे, तेवढा थोडा वेळ काढलेला आहे, एक्स्ट्रा वेळेत वाचणार आहात तो भाग वेगळा. पण अभ्यासासाठी म्हणून त्या कादंबरीचा रेफरन्स घेणं हे थोडंसं टाळावं लागणार आहे लक्षात घ्या. म्हणजे पहिलं काम आपल्याला काय करायचं, सिलेबसवर आधारित असणारे सगळे जे काही या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, हे क्वेश्चन पेपर एकत्र करायचं आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या सिलेबसशी संबंधित आहेत त्यांचं एकत्रीकरण करणं आणि त्याच गोष्टीला वाचायला सुरुवात करणं ही गोष्ट लक्षात घ्या. आता 100% अभ्यास करणं गरजेचं. आता इथं बघा 2 प्रवाह आहेत, मतप्रवाह लक्षात घ्या. एक तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे का? तर हे खरोखर आवश्यक आहे. पण रिझल्ट काढण्यासाठी काय गरजेचं असतं? म्हणजे इथं खाजगी क्लासेस आणि रेग्युलर असणारे आपले कॉलेजेस याच्यामधला गॅप काय आहे हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. कॉलेजेसमध्ये 100% सिलेबस शिकवण्याचा प्रयत्न केला जातो कारण सिलेबसवर आधारित तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये येणारे एक्सपिरियन्स जे असतात ते त्याच्यावर अवलंबून असतात. आणि प्रायव्हेट क्लासेसमध्ये तुम्ही ज्यावेळेला जातात त्यावेळेला तिथं काय केलं जातं, की तिथं सांगतात की हा सिलेबस असेल, याच्यामधले हे प्रश्न आहेत आणि सिलेबसच्या 20% भागावरून 80% प्रश्न आलेले असतात. मी काय सांगतो बघा लक्षात घ्या, परत रिपीट करतोय मी. सिलेबस जर समजा 8 प्रकरणांचा असेल, तर त्यातल्या 80% प्रश्नांचा जर करता रोग बघितला, तर तो 20% सिलेबसवरून आलेला असतो. खाजगी क्लासेसची जी काही यंत्रणा असते, प्रायव्हेट ट्युशन जे असतात, त्यांनी काय केलेलं असतं, की हे प्रश्न वारंवार कुठे येतात हेच तपासलेलं असतं आणि तेवढ्याच भागावर फोकस करून तेच प्रश्न सोडवून घेण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. आणि आपल्या कॉलेजचा आग्रह असतो, की आपला सिलेबस पूर्ण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या दोन्हीही मधला बॅलन्स तुम्हाला साधता आलं पाहिजे. एकदा पूर्ण सिलेबस तुमचा वाचून झाला पाहिजे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याच्यानंतर फोकस कशावर करायचा? यासाठी म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, की या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे काही विश्लेषण आहे, हे विश्लेषण केल्यानंतर कोणता 20% भाग असा निघतो, की ज्याच्यावर या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, हे समजायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये बघा आपण टुरिस्ट असलं तर काय करतो, की सगळ्या प्लेसेस बघत जातो. बरोबर आहे त्याच्यामध्ये.
म्हणजे सगळेच वाचत जातं. तुम्ही जर करता एखाद्या ठिकाणी व्हिजिटला जात असाल आणि पुस्तक त्या भागातलं मिळालं तर सगळं वाचत जाणार. म्हणजे पन्हाळ्याचं पुस्तक मिळालं तर पन्हाळ्याच्या पुस्तकामध्ये पन्हाळ्याच्या बाजूला शेती कशी आहे, पन्हाळ्या किल्ल्याचा इतिहास कसा आहे, बाजी प्रबोध देशपांडेंनी लढलेली पावनखिंड कुठं आहे, आलं लक्षात, उसाची गुराळ कोण, हे सगळं वाचणार तुम्ही पर्यटक आहात, आलं लक्षात. पण तुम्ही जर शिकारी असाल तर शिकारी असताना म्हणजे या ठिकाणी काय तुम्हाला स्पर्धक आहे, तुम्हाला पोस्ट काढायचे आहे. तुम्ही जर शिकारी असाल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींची काही घेणं नाही, तुम्हाला फक्त हे माहित असणं गरजेचं आहे की बाजीप्रभू देशपांड्यांनी जी काही खिंड लढवली त्याचं साल कोणतं होतं, तिथली काय परिस्थिती होती, पन्हाळगडावर महाराज किती दिवस होते, त्यातून या ठिकाणी ते कसे सुटले, हा स्पेसिफिक भाग जो आहे. कारण तो सिलेबस पूर्ण करणं, त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर देणे हे तुम्हाला जमायला पाहिजे. हा फरक समजून घ्या पहिल्यांदा. मी दोन्ही गोष्टी सांगतोय आज, कन्फ्युजन न करता ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगायच्या आहेत. लक्षात घ्या की कॉलेजचा आग्रह जो असतो की हे तुम्ही करणं गरजेचं आहे. मी असतो म्हणत असताना काही गृहीतकांच्यावर बोलतोय की बाबा अशी पद्धत असण्याची शक्यता नाकारता येत नाही की सगळा सिलेबस संपवला जातो. काही काही कॉलेजेसमध्ये पण आता ती प्रॅक्टिस चालू झालेली आहे की हे गेल्या वेळचे प्रश्न होते किंवा हे प्रश्न आहे, त्या प्रश्नांची तयारी करून या, सिलेबस बघू नंतर त्याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न जर करता 10 येणार असतील तर तुम्हाला 20 प्रश्न दिले जातात, त्या 20 पैकी 10 प्रश्न येणार आहे, तुम्ही तयारी करून या आणि जाता. यात होणारा लॉस समजून घ्या पहिला काय तो. एकदा जी तुम्हाला व्यवस्था, कारण तो सिलेबस बनवण्यापाठीमागची काहीतरी भूमिका असते. तो सिलेबस या ठिकाणी अभ्यासक्रमावर टाकण्याची जी भूमिका आहे ती जर समजलीच नाही आणि केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही परीक्षा पास झालात तर ते नॉलेज ज्या वेळेला प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करण्याची वेळ येईल त्यावेळेला मग ती ड्रॉपआउट केलेल्या 60% सिलेबस मधला चॅलेंज समोर आलं म्हणून मी फेस करू शकत नाही, हे उत्तर तिथं चालणार नाही. हा देखील फरक समजून घ्या लक्षात. म्हणजे एक बेसिक गरज आहे की सिलेबस एकदा तो दिलेला आहे तो समजणं गरजेचं आहे. पण फोकस करण्यासाठी सेकंड फेज मध्ये जात असताना तुम्हाला जिथं प्रश्न जास्त येतात त्याच्यावर या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे. पुढे थोडं सुजावं लक्षात घ्या. आता वाचायला ज्यावेळेला तुम्ही बसता त्यावेळेला एक लक्षात त्याच्यामध्ये की एक पार्किन्सनचा नियम आहे जो सांगितला जातो. कसं की तुम्ही संविधानाची परत घेतल्या ठरवलं की ह्या 4 दिवसात हे पुस्तक वाचून संपवणार. मग तुमची प्रक्रिया तशीच चालू राहते. थोडंसं आरामात या ठिकाणी वेळ द्यायचा, बाकीची कामं आवरायची, मग करायचं. आलं लक्षात? किती जण तुमच्यापैकी असे आहेत की जे ठरवतात की मी हे पुस्तक 5 दिवसात संपवणार, 2 दिवसात संपवणार, 1 दिवसात संपवणार आणि ते त्यावेळेस संपवतात, त्यांनी जरा हँड रेज करा. ठरवलेल्या वेळेत जे पुस्तक संपवतात त्यांनी हँड रेज करा. किती जण असे आहेत की जे ठरवलेल्या वेळेपेक्षा अगोदर पुस्तक संपवतात. माधवी जरा रिएक्शन क्लिअर कर चला. आणि किती जण असे आहेत की जे ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो पुस्तक संपवायला. बरोबर, ठीक. आता हे जे 3 प्रकार बघितले, एक माइंडसेट आपला लक्षात घ्या की आपण असं ठरवतो की मला हे पुस्तक आठवड्याभरात वाचायचं आहे, 10 दिवसात वाचायचं आहे आणि मग 10 दिवसाप्रमाणे नियोजन करतो. आपण ठरलं हे आजच्या आज मला संपवायचंच आहे तर तेवढ्या या ठिकाणी फोकस देऊन किंवा तेवढा वेळ देऊन तुम्ही ते करता. आपण आपल्याला जो वेळ देतो हे लक्षात त्याच्या पद्धतीनं, तो वेळ या ठिकाणी कसा देता स्वतःला. कारण तुम्ही एकदा मेंदूला कमांड दिली की मला हे 8 दिवसात संपवायचं आहे, मग तो 8 दिवस हळूहळू घेत जाईल. तुम्ही सांगितलं 2च दिवसात संपवायचं आहे तर चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष देईल. म्हणजे तिथं मोबाईल अवॉइड केला जाईल, इतर गोष्टी अवॉइड केल्या जातील, पहिला पुस्तक संपवण्याकडे लक्ष. आता काही विद्यार्थी असतात बघा, हे मी संपवल्याशिवाय जेवायला पण येणार नाही, पहिला संपवू दे मला एवढं सगळं त्याच्यामध्ये, अशा पद्धतीनं फोकस देऊन काम करणारे असतात. तर हा एक भाग आहे की तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने या ठिकाणी डेडलाईन देता एखादं पुस्तक संपवण्यासाठी आणि कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पुढे जाता हे महत्वाचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आपण या ठिकाणी जर करता सिलेबस आपल्याकडे नसेल आणि तुम्ही भरपूर पुस्तकं गोळा केलेली आहेत, म्हणजे काही मुलं म्हणतात बघा सर आता थोडंसं पुस्तकं चाळायला सुरुवात केलेली आहे आणि मग मी पुस्तक या ठिकाणी काय करणार आहे, वाचून झाल्यानंतर मग मी माझी माझी पद्धत नोट्स काढणार आहे, नोट्स काढल्यानंतर मी या ठिकाणी क्वेश्चन पेपर सोडवणार आहे, म्हणजे माझा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे, हे लक्षात घ्या. भरपूर अभ्यासक्रम असणाऱ्या या परीक्षेच्या मोहजाळामध्ये किंवा या सगळ्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला तुम्ही येणार आहात त्यावेळेला आपण फार ऑर्गनाइज असणं गरजेचं आहे. 4 वर्ष अभ्यास केला, 5 वर्ष अभ्यास केला म्हणून पोस्ट निघाली नाही असं म्हणणाऱ्यांपेक्षा
जे म्हणतात की मी एकच वर्ष अभ्यास केला, ऑर्गनाइज वेने अभ्यास केला आणि मी क्लिअर केली पोस्ट. हे तुमचे रोल मॉडेल व्हायला पाहिजेत. लक्षात घ्या. तुम्ही कष्ट करण्याबद्दल ना नाही, कष्ट हे करावेच लागतील आपल्याला. पण हे कष्ट करत असताना आपण कशा पद्धतीनं स्वतःला तयार केलेलं आहे हे सांगणं महत्वाचं आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं ज्यांच्याकडं अशी काही उदाहरणं आहेत की बाबा ज्यांनी एका वर्षामध्ये का पहिल्या प्रयत्नांमध्ये युपीएससी क्लिअर केली, अशी काही नावं सांगता येतील का? पहिल्या प्रयत्नांमध्ये एमपीएससी क्लिअर केली, अशी काही नावं आहेत का आपल्याकडं? बघा, काय आहे, आपण म्हणतो फक्त मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, पण मला त्या क्षेत्रातले आयडॉल्स देखील निवडता आलेले नाही. म्हणजे मला ही लोक माहित नाहीत की ज्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढं स्वतःचं करिअर घडवत असताना सिलेबस ठरवला किंवा ट्रॅक ठरवला आणि त्या पद्धतीने कम्प्लीट केलं. मला बघायचं आहे ना, माझे फॉलोअर्स, मी ज्यांना फॉलो करतो, लक्षात त्याच्या बाबतीतनं ते लीडर कशा असायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही तुमच्या भागातलं कोणीतरी सांगते, तुम्ही तुमचा ज्युनियर किंवा सिनियर कोणीतरी सांगा, सिनियर तुमचा सांगत असतो आणि मी 4 वर्षाला अभ्यास करलो, मग त्याच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जायचं जरुरी नाही. लक्षात घ्या. ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलेले आहे त्याला समजून घेऊ शकतो आपण त्याच्यावर. मग त्यांनी केली म्हणजे तुमची फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होईल म्हणून करू नका फॉलो, पण त्याच्या अभ्यासाचं तंत्र तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आपण वाचनाविषयीच बोलतोय आज. लक्षात घ्या. लिखाणाविषयी अजून बोलत नाही आहोत, कारण लिखाणाच्या पद्धतीवर देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. हे समजून घ्या. आज कितीही एआय वापरलं, कितीही एआयचे वेगवेगळे टूल तुमच्यापर्यंत आले, तर ते काय करू शकतात, ऑर्गनाइज वेनं तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऍडजस्ट करून देऊ शकतात. त्यातला सिलेबसचा महत्वाचा भाग सेपरेट करून देऊ शकतात. तुम्ही जे वाचलात त्याचे बुलेट पॉईंट काढून देऊ शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅश कार्ड तयार करून देऊ शकतात, जे या ठिकाणी रिकॉल करायला सोपं होऊ शकतं. हे ते करू शकतात. पण साठवायचं ते आपल्याच मेंदूत आहे, आत्मसात आपणच करायचं आहे आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीने मांडणं जे आहे हे जमायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि यासाठी म्हणून आपल्याला काही वेळा डिजिटल प्लॅटफॉर्म या ठिकाणी सोडावे लागतील आणि आपल्याला आपल्या पद्धतीने या ठिकाणी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. लक्षात घ्या. फार अद्यावत बनणं म्हणून एका देशानं काय केलं, आपल्याला अपडेट व्हायचं आहे म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आता अभ्यासक्रमामध्ये पुस्तकं द्यायचीच नाहीत. मुलांना सगळा सिलेबस टॅबवर द्यायचा. मुलांना पुस्तकं टॅबवर वाचू द्यायची, प्रश्नपत्रिका टॅबवर सोडवू द्या, अपडेट करू द्या. पुस्तकं हा भाग सिलेबस मधनं काढून टाका, नोटबुक हा भाग सिलेबस मधनं काढून टाका. असं या देशाने काय केली, एक पॉलिसी केली. ज्या वेळेला ही पॉलिसी नव्हती त्यावेळेला देशामध्ये, जगामध्ये सगळ्यात जास्त स्कॉलर्स असणारा देश म्हणून तो ओळखला जायचा. पुस्तकं काढून टाकली आणि या ठिकाणी डिजिटल ऍप आणि गॅजेट वापरायला सुरुवात केली. कालांतरानं एक पिढी 5 ते 10 वर्षानंतर ज्यावेळेला लक्षात आलं की सगळ्यात जास्त म्हणजे जो देश या ठिकाणी जगाच्या रँकिंगमध्ये या ठिकाणी 1 ते 2 नंबरला होता शिक्षण व्यवस्थेबाबतीमध्ये, तो देश या ठिकाणी 8 नंबरवर आला खाली 10 वर्षामध्ये. लक्षात घ्या. कशामुळं 8 नंबरला तो खाली येण्याचं कारण काय, लक्षात घ्या. तो खाली आला त्याचं कारण असं होतं, लक्षात घ्या, की पुस्तकांचा संपर्क संपला. लक्षात, हाताने लिहायची सवय संपली त्याच्यामध्ये. ज्या वेळेला आता साधा नियम मला जो काही या ठिकाणी लक्षात आला, तो फोकस कशावर आहे लक्षात त्याच्यावरती. पुस्तक वाचत असताना आपला जो प्रकाश पडत असतो तो लक्ष या ठिकाणी मागून पुस्तकावर पडलेला असतो, त्याच्यावर लक्ष असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही डिजिटलवर असता कुठल्याही माध्यमावर, त्यावेळेला या ठिकाणी पुढून लाईट मागा आलेला असतो. म्हणजे आपल्याकडे फोकस जास्त आलेला असतो. तुमचा मेंदू जास्त वेळ डोळ्यावर येणारी जी काही लाईट आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सहन करू शकत नाही, का त्याचे या ठिकाणी होणारे परिणाम जे आहेत ते थोडेसे वेगळे असतात. लक्षात घ्या. त्यामुळे पुस्तक 2 तास वाचणं आणि 2 तास मोबाईलच्या स्क्रीनवर या ठिकाणी वाचन करणं यातला फरक लक्षात घ्या. 2 तास पुस्तक वाचण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जास्त रिलॅक्स वाटेल, ते जास्त आत्मसात होईल, ते जास्त या ठिकाणी समजणं सोपं जाईल. ते डिजिटल स्क्रीनवर होणार नाही. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे आजही काही अधिकारी आहेत की डिजिटली सगळं जरी असलं तर त्यांना कागद समोर येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी समजत नाही. बदल आहे, काळानुरूप बदललं पाहिजे, हे जितकं खरं आहे त्याच पद्धतीने हा देखील बदल लक्षात घ्या. तुम्ही सर्च करा, मी जे उदाहरण सांगितलं तो देश कोणता आहे, त्यांची पॉलिसी काय होती आणि त्यांच्यावर इम्पॅक्ट काय झाला. हे मी यासाठी सांगतोय की तुम्हाला फक्त वाचन अपेक्षित नाही. जे वाचलं ते या ठिकाणी पुन्हा पेपरवर घ्यायचं आहे आपल्याला, ते लिहायचं आहे. लिखाणाचं स्पीड देखील तितकंच असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता 10वी 12वीची जी मुलं पेपर देऊन जायचे झाले ते सांगतात लक्षात त्याच्यामध्ये, मी भरपूर वाचलं होतं पण वेळच कमी पडला. लक्षात. मग भरपूर वाचलेल्याचा उपयोग झाला नाही त्याच्यामध्ये, किंवा वेळेवर आठवलंच नाही त्याचाही उपयोग झाला नाही. तुम्हाला अगोदरच माहित आहे की मला हा पेपर सोडवण्यासाठी एवढे मार्क आहेत, एवढे प्रश्न आहेत, त्याने एवढा वेळ आपल्याला आहे. तर तो जो वेळ आहे तो वेळ मॅनेज करणं आपल्याला जमायला
पाहिजे. एक्झामसाठी आत्ता जे एक्झाम तुम्ही देताय कॉलेज लेवलला, त्या क्वेश्चन पेपर तुम्ही टाइमचं प्लॅनिंग करून सोडवतोय मी. कॉलेजमधल्या प्रश्नपत्रिका असं किती नाही, जरा जरा हँड रेज करा. कॉलेजमधल्या प्रश्नपत्रिका मधल्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना कदाचित आता तुम्ही वेळ टाइम लावत नसणार आहे. होईल तेवढा होईल आणि त्या असं झालं असेल, कारण आता त्या सीजीपीए कडे आपण किती लक्ष देतो हा एक भाग आहे. पण ज्यावेळेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायला बसाल, त्यावेळेला ते एन्व्हायरमेंट आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीवर जसं एक लक्षात आहे, काय होतं की बोर्डाची उत्तरपत्रिका जशी असते, जशीच्या तशा उत्तरपत्रिका मार्केटमध्ये या ठिकाणी दिल्या जातात. ते विकत आणून त्याच्यावर सोडवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. आलं लक्षात? तो कागद कसा आहे, त्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर कुठल्या गोष्टी कुठं भरल्या जातात हे माहीत असावं, चुका टाळल्या जाव्यात यासाठी. त्याच पद्धतीनं वारंवार या ठिकाणी क्वेश्चन पेपर सोडत असतात. ते वेळ आणि वेळेचं नियोजन जे आहे ते जमायला पाहिजे. त्या वेळेच्या नियोजनाबद्दल एक स्वतंत्र सेशन आपण घेणार आहोत, की लिखाण करत असताना कशा पद्धतीनं मला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे का, ते देखील महत्वाचं आहे. पण वाचनाची ही सवय सातत्यानं आपल्याला असावी. त्याचबरोबर या ठिकाणी ते ऑर्गनाइज वेनं वाचलं गेलं पाहिजे. यासाठी स्वतःची एक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे काय, की तुम्ही पहिल्यांदा ठरवा. आता महत्वाची गंमत अशी आपली लक्षात घ्या, आजच्या सेशनमध्ये जे काही 60 जण आहेत त्यांनी मला सांगा, सगळेजण त्याच्यावर लक्षात घ्या, किती जण असे आहेत की ज्यांचं टार्गेट स्पर्धा परीक्षा आहे. त्यांनी हँड रेज करा प्लीज. स्पर्धा परीक्षा ही टार्गेट आहे, त्यांनी हँड रेज करा. चालेल चालेल. म्हणजे जे आता आपल्या आत्ताच्या सेशनमध्ये जे काही या ठिकाणी 15, 16, 17 जण तुम्ही आहात की ज्यांना स्पर्धा परीक्षेचं टार्गेट आहे, मग त्यांना पुढचा प्रश्न आपल्याकडे लगेच येतो, सगळीकडे असणार, लक्षात घ्या की काय करायचं आहे स्पर्धा परीक्षा करायच्या पेक्षा. राज्यसेवा करायची आहे, युपीएससी करायची आहे. जास्त वेळ घेत जाऊ नका, म्हणजे मला पुढे जाणं सोपं जाईल. आता बघा, प्रत्येकाने आपल्या आपल्या या ठिकाणी काय केलेले आहेत, उत्तर चॅटबॉक्स मध्ये लिहिले आहेत. कुणी युपीएससी सांगतं, कुणी एसएससी, एसएसबी, बरोबर. आता आपलं पहिलं काम काय आहे, की परीक्षा फायनल करत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्या करिअर कट्ट्याचा महत्वाचा गाभा काय आहे. प्लॅन ए वर काम करत असताना पहिली गोष्ट महत्वाची आहे, प्लॅन बी तुमचा जो आहे तो स्ट्रॉंग पाहिजे, म्हणजे त्याची देखील व्यवस्था असायला पाहिजे. त्यामुळे पहिली काम, अभ्यासाला सुरुवात करत असताना युपीएससी करायची आहे, मग आणली पुस्तकाने चालू केलं नाही चालणार आहे आपल्याला. युपीएससीचं आतापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे याची माहिती घ्या. सिलेबस काय आहे तो माहिती घ्या त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासाठी काय करू शकता, करिअर कट्ट्याच्या चॅनलवर जर गेलात युट्यूब चॅनलला, तर तुम्हाला त्या ठिकाणी सॉरी 10 व्हिडिओमध्ये संपूर्ण युपीएससीचा प्रवास, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हा फुल फॉर्म देखील मला माहित नाही अशा विद्यार्थ्यांनी जर ते 10 व्हिडिओ बघितले, तर ते मेन्सची एक्झाम कधी असते, त्यानंतर प्रीचे म्हणजे प्री एक्झाम किती असते, त्यानंतर मेन्सला किती गॅप मिळतो, त्यानंतर इंटरव्ह्यूला किती गॅप मिळतो, त्याचं सर्कल कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या ठिकाणी तिथं दिली जाणार आहे. लक्षात घ्या, तिथं आहे, दिलेली आहे, लक्षात घ्या. तर ती थोडीशी एकदा बघून घ्या आणि मग तुम्ही सुरुवात करा. सुदैवाने लक्षात घ्या, आज एक गोष्ट चांगली झालेली आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही प्रश्न विचारायला शिका की मला या गोष्टीतली माहिती पाहिजे आहे, त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. लक्षात घ्या, विनाकारण फक्त कुणीतरी करतंय म्हणून करू नका. स्वतःची फसवणूक करू नका. स्वतःची फसवणूक म्हणजे काय, की चला सगळ्यांना सांगण्यासाठी म्हणून मी युपीएससीचं नाव सांगितलं, एमपीएससीचं नाव सांगितलं. तुम्ही सरांना फसवलं का नाही फसवलं, तुम्ही प्राध्यापकांना फसवणं किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवणं, यापेक्षा महत्वाचं तुम्ही स्वतःचा लॉस करून घेताय मोठा. आणि तो स्वतःचा लॉस जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाळायचा असेल, तर पहिल्यांदा अत्यंत ट्रान्सपरंटली हे ठरवून घ्या की मला करायचं काय, माझा प्लॅन ए कोणता आहे आणि त्याचा बॅकअप प्लॅन काय असेल. पुन्हा मग दुसरा आपण स्वतःला विचारतो प्रश्न, तो कोणता, की किती वर्षात ते मिळवायचं आहे हे आपण ठरवतो. किती वर्ष देणार आहात, ग्रॅज्युएशनला तुम्ही फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, आणि तुमची या ठिकाणी एज क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं डिग्री आणि एज हे दोन्ही कधी क्वालिफाय होणार आहे, आणि कोणत्या वर्षाचा या ठिकाणी प्रयत्न तुम्ही पहिला देणार आहात.
आणि मग तिथून रिव्हर्स मेकॅनिझम जे म्हणतात, रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात, की हा आहे, मग एवढ्या वेळेमध्ये या ठिकाणी प्रज्वल तू एक एक टाकू नको, तो प्रश्न जुना झाला, तो आता जी उत्तर देतोयस ते ठीक आहे, यादी गुगलवर सगळीच मिळते, तात्काळ उत्तर आणि हेच अपेक्षित असतात, हे लक्षात घ्या. तर आपण या ठिकाणी समजून घेऊ की आपण जो सिलेबस या ठिकाणी ठरवणार आहोत त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण करूया. किती दिवसात आपल्याला हे संपवायचं आहे, काय लक्षात, किती दिवसात संपवायचं आहे ठरवल्यानंतर कोणता अभ्यास करायचा, म्हणजे पहिला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे आपण एकत्र घेऊया आणि त्याच्यानंतर मग ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला आवश्यक असतात सिलेबस सॉर्ट करूया. किती वेळ डिजिटल या ठिकाणी ऍप वापरायचे आहेत, किती वेळ पुस्तकांचा वापर करायचा आहे, याचा विचार करूया. आणि सगळ्यात महत्वाचं ट्रस्टेड रिसोर्सेस घ्यायचे, हे लक्षात घ्या. चॅनल बघा युट्यूबचे म्हटले म्हणून भरमसाठ चॅनल बघायला जाऊ नका, काय लक्षात. आज एक ट्रेंड सेट झालेला आहे की काहीतरी तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी वेगळ्या भाषेमध्ये समजावून सांगणं किंवा आरडाओरडा करणं, चांगल्या पद्धतीचे काही, म्हणजे स्वतःची प्रत्येकाची पद्धत असते आणि या पद्धतीने स्वतःला या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं तुमच्यापर्यंत हे चालतं, पण रिझल्ट काय आहे याकडेही लक्ष द्या, काय लक्षात. कोणत्याही क्लासेसला जॉईन करत असताना त्याची गरज कधी आहे, म्हणजे क्लासेसच्या विरोधात काही करिअर कट्ट्याचं काम नाही, नाहीच लक्षात, त्या ट्रॅपमध्ये आपण अडकलं नाही पाहिजे. त्यामुळे तो सिलेबस वन टाइम कम्प्लीट करणं इथपर्यंतच ती गरज आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिसची तुमची स्वतःची या ठिकाणी पद्धत तयार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी हे जे काही सायंटिफिकल वे आहे की कशा पद्धतीनं अभ्यास केला जाऊ शकतो, कशा पद्धतीनं करायला हवा, हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्या सेशनमध्ये आपण जे या ठिकाणी हे बघितलं होतं की ऍक्टिव्ह रिकॉल, त्यानंतर या ठिकाणी त्या पद्धती बघितल्या, त्यानंतर या सेशनमध्ये जे आपण बघितलं की कशा पद्धतीनं स्वतःलाच टार्गेट द्यायचं आणि पूर्ण करायचं. त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी सिलेबस कसा सॉर्ट करायचा आहे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सिलेबसला आधारित काय वाचायचं हे ठरवणं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं आणि पुढे जाणं, हे आपल्या या ठिकाणी सूत्र असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी पुढचं जे सत्र असेल ते या ठिकाणी पेपर लिखाणाची जी पद्धती आहे त्या पेपर लिखाणाच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी घेणार आहोत, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं या स्पेसिफिक बाबी ज्यावेळेला मी सांगतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की हे सगळं टेक्निक मी मांडत असताना हा प्रयत्न करतो की आजूबाजूला नेमकं काय चाललेलं आहे हे समजून घेण्याचा, ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. याच्यापेक्षा चांगली सिस्टम तुमची असू शकते, याच्यापेक्षा चांगली सिस्टम अस्तित्वात असू शकते, त्या दृष्टीने आपण विचार करावा आणि कराल त्या विचाराला दिशा देणं, म्हणून हा विषय व्याख्यानमालेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो, हे लक्षात घ्या. हे ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा एखादा रोल मॉडेल बनवा. तुमच्या आत्ताच्या ज्या परीक्षा तुम्ही देतात, तुम्हाला उद्योजक बनायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला जायचं आहे, तुम्हाला प्रायव्हेट जॉबला जायचं आहे, जे काही तुम्हाला अपेक्षित असेल त्या प्रत्येकाच्या अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी असावी लागेल आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये या गोष्टींचा उपयोग तुम्हाला सातत्यानं चांगल्या पद्धतीनं होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आज उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा नवीन विषयासहित उद्या आपण या ठिकाणी भेटणार आहोत. धन्यवाद.